महिना गर्भ राहिला आणि 10 महिन्याच्या नंतर जन्म सिद्धार्थाचा झाला आणि म्हणून ती वैशाख पौर्णिमा आम्ही जन्माची हो बुद्ध जयंतीचा आला सणा करा सडा सारावा चला दीक्षा घ्या भूताची देवा शुद्ध आचारा चला दीक्षा घ्या भूताची देवा शुद्ध आचारा का दीक्षा घ्या बुद्धाची? कारण बुद्धाचा धम्मच हा खरा आहे. बुद्धाचा धम्मच हा खरा आहे आणि म्हणून आम्ही जे म्हणतो बुद्ध धर्मात काय आहे असो काहीच तर नाही असो त्याला आम्ही खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतो. पण बुद्ध धर्म हाच खरा आहे. बुद्ध धर्मामध्ये किती किती लोक तरुण गेले हा विषय तुम्हाला सादर करतो.
इसीलिए तो ये बुद्ध जयंती हो रही है। जब झूठा रहता तो होती क्या? नहीं परमात्मा एक निकला है मानव धर्म मुक्ति का। अच्छे से पढ़ लो उसको। भगवान बुद्ध के ही शील बताते हैं। पर हमारा जीवन ये भ्रम्य है। क्यों? की मानवाला दारू पेते। मग ह्या 4 बाया बसल्या आता सांगायला म्हणजे वेळ नाही ना तुम्ही का नाही खूप मनोरंजनातून प्रबोधन करणार आहे। मानवला दारू पेते मग 4 बाया बदल्या कसं करू पिट्ट्याची माय काऊन शिले काय झालं? अहो यानं का नाही खूप घराच्या सत्यानाश केला। काऊन? अहो त्या दिवशी कणिक आणलं धरून त्यात हेही विकली हो यानं। कणिक का बोलतोस हो? अहो याला कणिक उकरली माझे पोट्टे का खातील हो? मी कसं करू काय समजत? अहो शिले एक काम कर का हो घुमण्याचे बाप तो तर खूप पेत होता। तिनं का नाही माय त्या परमात्मा मध्ये गेली जुमले बापाशी आता काहीच नाही हा बोलतो हो? मग हे का नाही आपल्या नवऱ्याला घेऊन घेते ह्या खरंच नाही पेत भाऊ। याची दारू सुटते खरं सांगतो जी याची दारू सुटते बायको मोठी फुलफुल फुलफुल होते। आता मा नवरा सुधरला मा नवरा सुधरला मा नवरा सुधरला मग भेटते का नाही एक दिवस विलास भाऊ सारखा त्याचा दोस्त काबे कवा त्या सुधरला कवा त्या नागपूरला बी त्याची बिले भोकत होता ना कोरी फुकाची भेटली तर लागलं पाण्यात पाणी टाकाले सत्यानाश केला। कुठं गेला जुमदेव बाबा आणि कुठं गेली बायको न कुठं गेली काही अर्थ नाही भाऊ। जीवनाचा मातेरा आहे। ज्याप्रमाणे आम्ही आमच्या बापाचं नाव बदलवत नाही बदलतो का मग बापाचं नाव पण आम्ही धर्म काऊन बदलत काय गरज आहे आम्हाला कोणत्या खेळाची? तिथं आचरणामध्ये पती पत्नीचं नातं कसं असतं डाव्या बाजूनेच काऊन आम्ही बाईले ठेवतो उजव्या बाजूला काऊन नाही ठेवत? याच्यामध्ये अंधश्रद्धा नाही आहे बरं हे विज्ञान आहे लक्षात ठेवा। चांगल्या चांगल्याला माहिती नाही आहे। चांगले चांगले गायक सांगतही नाही मा एवढं कोणी मी आता चॅलेंज आहे मला सांगतच नाही। माणसाच्या शरीराचा डावा अंग ह्या कमजोर असतो। संसाराचा डोळाला चालवण्यासाठी हा डावा अंग मजबूत झाला पाहिजे याकरता आम्ही शुभमंगल सावधान जेव्हा करतो तेव्हा त्या बाईला इकडे ठेवतो। हे बाई आमच्या या डावा अंग मजबूत करून हा संसाराचा डोळाला सुरळीतपणे चालवतो। त्याच्यामध्ये ह्या भेटते दारुड्यात पाण्यात पाणी। अरे बुद्धानं सांगितली सुरामेर याने तर जपून चाला तेव्हा होईल तुझा उद्धार 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 तुझा उद्धार 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 तुझा उद्धार 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 तुझा उद्धार उद्धार उद्धार। कारण बुद्धानं सांगितलं काय सांगितलं लक्षात घ्या। अंगुलीमाल सारखा माणूस तरला ह्या किशोर भाऊ सारखा नाही करू शकत का जी? अरे आम्हाला तरता तर आलं पाहिजे पाय तर मारता हात तर मारता आले पाहिजे डुबान त्या पाण्यात सत्यानाश होऊन जाईल आपला पोट्टे आपले उघडे पडून काय करत आहो? अवगुणाला 16 भाऊ सांगतो अवगुणात काही ठेवलं नाही सद्गुणाचा वापर घ्या। हे पुष्प आहे तुम्ही मगाशी दिलं काही वेळा नाही आता सुगंध नष्ट होईल फेका लागेल तुम्हाला सुगंध नष्ट होईल पण मनुष्याच्या चरित्राचा सुगंध मात्र हा नष्ट होत नाही। आणि इसीलिए मेरा काही नाही देखो बुद्ध धम्माने तरुण गेले गेले नारी नारी नारा बुद्ध धम्माने तरुण गेले गेले नारी नारी नारा मी सांगितो पूर्वीचा हो विचारा मी सांगितो पूर्वीचा हो विचारा मांगुली मला तरुण गेला आणि गेली पटाचारा तुम्ही खोटे काम
फुले ग. संपूर्ण इतिहास सांगू शकतो, जन्मापासून तर मृत्यूपर्यंत काय काय घटना घडल्या. मुखपाट काम आहे मला. खंडोबा नेवासी यांची मुलगी होती सावित्रीबाई. हो स्त्री जातीच्या मुक्तीसाठी अन आल्या सावित्री फुले अन आल्या सावित्री फुले मुलीचे शिक्षण केले फुले. आल्या सावित्री फुले मुलीचे शिक्षण केले फुले.